आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला। शैक्षणिक क्षेत्रामध्ये या देशात ज्या संघटनेवर 4 वेळेस बंदी घातलेली आहे, या देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माहिती आहे की आरएसएस ही मनोवादी संघटना आहे आणि तिच्यावर 4 वेळेस बंदी घातलेली आहे। आणि अशा संघटनेचे सदस्य जी नवीन मुलं शिकण्यासाठी आलेले येतात, त्या मुलांना सदस्य करून घेण्याचं काम ही मनोवादी संघटना गेटवर बसून, पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटवर बसून त्या ठिकाणी सदस्य मोहीम राबवत होती। त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहुल माकासरे असतील, विजय वावळा असतील, यांनी त्यांना कडाडून विरोध केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सदस्य नोंदणी करू नये। त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी राहुल माकासरेवर नॉन अवेलेबल अर्ज दाखल केले, विजय वावळावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांनी सुमोटो केलेलं आहे। आणि काल आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो, पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं ज्या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केले ते आपण परत घ्यावे। जर आपण ते घेतले नाही तर दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करून आरएसएसच्या कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत। आरएसएस वंचित बहुजन आघाडीला घाबरते आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल त्या ठिकाणी केलेला आहे। मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व फुलेशाही आंबेडकरवादी लोकांना मी निमंत्रित करतो की 24 तारखेला जो आरएसएसच्या विरोधात जो जन आक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे, त्या जन आक्रोश मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती मी आपल्या सर्व फुलेशाहू आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना करतो की आपण 24 ऑक्टोबर रोजी या मोर्चाला मोठ्या संख्येने हजर व्हावं। आरएसएस विरोधी जो हा मोर्चा आहे, या मोर्चामध्ये मराठवाड्यातून, या जिल्ह्यातून सर्व लोकांनी ताकदीनं या ठिकाणी यायचं आहे। कारण आज हे आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, उद्या ते काही करू शकतात। या देशामध्ये यांनी किती नंगा नाच चालवलेला आहे आपल्या सर्वांना माहित आहे। आणि म्हणून आरएसएसच्या विरोधामध्ये आणि आरएसएसला खऱ्या अर्थाने कोणी जर चॅलेंज या देशात महाराष्ट्रात करू शकत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे। ते आरएसएसला चॅलेंज करतं आणि आरएसएस फक्त वंचित बहुजन आघाडीला घाबरते। आम्ही जो 24 तारखेला जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे, माझी सर्व बांधवाला विनंती आहे, सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद येथील आरएसएसच्या कार्यालयावर दिनांक 24 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याचं जाहीर करण्यात आलं आहे। त्यानंतर पोलीस प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीला विनंती केली की मोर्चाचं ठिकाण हे आरएसएसचं कार्यालय न ठेवता जिल्हाधिकारी कार्यालय ठेवावं। मात्र पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका घेतली की जर आरएसएसचं नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, ती संघटना नोंदणीकृत असेल तर ते प्रमाणपत्र आम्हाला दाखवा, आम्ही मोर्चा रद्द करतो। किंवा ती नोंदणीकृत नाही, अनधिकृत संघटना आहे म्हणून त्यांच्यावर एफआयआर दाखल करा, आम्ही मोर्चा रद्द करतो। पण या दोनपैकी कुठलीही गोष्ट जर तुम्ही करणार नसाल तर वंचित बहुजन आघाडी ही मोर्चा काढण्यावर ठाम आहे। त्यामुळे जर पोलिसांनी आरएसएसवर एफआयआर दाखल नाही केली तर 24 तारखेला वंचित बहुजन आघाडी आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढेल, असं ठाम निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे।
सर्वांना क्रांतिकारी जय भीम. 2 दिवसापूर्वी आरएसएसने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यावरती जे गंभीर स्वरूपाचे नॉन बेलेबल गुन्हे दाखल केले होते, त्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 24 ऑक्टोबर रोजी क्रांती चौक ते बाबा पेट्रोल पंप या ठिकाणी जे आरएसएसचं जे कार्यालय आहे, त्या कार्यालयावरती जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या जन आक्रोश मोर्चाची परमिशन आज पोलीस प्रशासनाला मागितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आरएसएसच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासनाने ही परमिशन नाकारलेली आहे. तरी देखील वंचित बहुजन आघाडी आपल्या या मुद्द्यावरती ठाम आहे. आमचा मोर्चा हा 100% निघणार आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजता क्रांती चौक ते बाबा पेट्रोल पंपावर आरएसएसचं कार्यालय या दरम्यान होणार आहे. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी संबंध महाराष्ट्रभरातील तरुण, विद्यार्थी व सर्व आंबेडकरवादी संविधानवाद्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या मोर्चासाठी जास्तीत जास्त संख्येने, जास्तीत जास्त ताकदीने उपस्थित राहणं अपेक्षित आहे. त्यामुळे या आव्हानाला आपण साथ देत या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशा पद्धतीची आशा बाळगतो. धन्यवाद.